गाथा अस्तित्वाची, शौर्याची पराक्रमाची. या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची, या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची. कर्तृत्व इथे गगनाला भिडे, परिमोल जाणून ठेवू. व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रात अशा व्यक्तींचा परिचय करून घेत असतो ज्यांनी स्वतःचं नाव इतिहासात कोरलं आहे. चला तर मग आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात मोरोपंत उर्फ मोरेश्वर रामचंद्र पराडकर यांच्याविषयीची माहिती घेऊया. मोरोपंत यांचा जन्म 15 एप्रिल 1974 रोजी पन्हाळगड या ठिकाणी झाला. हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्य परंपरेतील श्रेष्ठ कवी होते. ते मुक्तेश्वर वामन पंडित, रघुनाथ पंडित आणि श्रीधर यांचे समकालीन पंडित कवी होते. पराडकर कुटुंब हे कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंब मूळचे कोकण येथील सौंदळ गावचे होते. मोरोपंतांचा जन्म पन्हाळगड येथे झाला. मोरोपंतांचे पणजे रामाजी पंत हे नोकरीच्या निमित्ताने कोकणातून पन्हाळगडावर येऊन राहिले. रामाजी पंतांचे नातू रामचंद्र पंत हे मोरोपंतांचे वडील. ते कोल्हापूरच्या छत्रपतींच्या पदरी नोकरीस होते. मोरोपंतांचे बालपण तिथेच गेले. तिथेच त्यांनी विद्याभ्यासही केला. पन्हाळगडावरील केशवपाध्ये व गणेशपाध्ये या 2 वेदशास्त्र पारंगत विद्वान बंधूंकडे मोरोपंतांनी न्याय, व्याकरण, धर्मशास्त्र, वेदांत व साहित्य यांचे अध्ययन केले. वयाच्या 24व्या वर्षापर्यंत मोरोपंतांचे पन्हाळगडावर वास्तव्य होते. मोरोपंतांचे वडील 1752च्या सुमारास पन्हाळगडावरून बारामतीस गेले. पुढे मोरोपंतही वडिलांना भेटण्यासाठी म्हणून बारामतीस गेले व कायमचे बारामतीकर होऊन गेले. पन्हाळगडावरील वास्तव्यात थोडीफार काव्यनिर्मिती सोडल्यास मोरोपंतांचे सर्व लेखन बारामतीस झाले. सुमारे 45 वर्ष अखंडितपणे काव्यरचना करणाऱ्या मोरोपंतांनी 75,000च्या वर कविता लिहिल्या. त्यांच्या नावावर 268 काव्यकृतींची नोंद आहे. त्यांनी सुमारे 60,000 आर्या, श्लोकबद्ध स्तोत्रे, आख्याने व महिलांसाठी ओवीबद्ध गीते लिहिली आहेत. तसेच 108 रामायणे रचली आहेत. मोरोपंतांनी त्यांच्या 4 गुरूंचा उल्लेख आपल्या गंगा वकिली या काव्यात केला आहे. ते म्हणतात, माझे गुरु श्रीराम, श्रीमत केशव, गणेश, हरी चौघे. हरी म्हणजे पंतांचे मौजीबंधन करणारे, त्यांचे सौंदळचे कुलोपाध्याय हरभट वरेकर. श्रीराम म्हणजे वडील रामाजी पंत, गोळवलकर घराण्यातील केशवपाध्ये व गणेशपाध्ये हे 2 बंधू. अशा 4 गुरूंचा उल्लेख मोरोपंतांनी केलेला आहे. पुण्यातील पेशवेकालीन सावकार श्रीमंत बाबूजी नाईक यांच्याकडे पुराणिक म्हणून मोरोपंतांना राजाश्रय मिळाला होता. बारामतीतील करहा नदीकाठचा एक वाडा बाबूजी नाईकांनी मोरोपंतांना भेट दिला. या वाड्यातील एका खोलीत बसून मोरोपंतांनी आपल्या काव्यरचना निर्मिल्या. या खोलीच्या भिंतीवर यमक आणि अनुप्रास असलेले अगणित शब्द मोरोपंतांनी लिहून ठेवले होते. ते शब्द योग्य तेथे वापरून मोरोपंतांनी आपली काव्ये सजवत असत. मोरोपंतांची काव्यरचना विपुल असून तिचे कालक्रमानुसार 5 खंड पडतात. काव्यरचनेला प्रारंभ त्यांनी वयाच्या 22व्या-23व्या वर्षी केला. असे मानल्यास पहिली 10 वर्ष म्हणजे सुमारे 1750 ते 1760 त्यांनी उमेदवारीत घालवली असे म्हणता येईल. विविध वृत्तांमध्ये रचलेले कुशलवोपाख्यान हे त्यांचे पहिले काव्य. त्याशिवाय या प्रारंभीच्या कालखंडात त्यांनी शिवलीलांचे वर्णन करणारा ब्रह्मोत्तर खंड आर्यवृत्तात लिहिला आणि भागवताच्या दशम स्कंधाच्या आधारे आर्यगीतावृत्तात कृष्ण विजय लिहिण्यास सुरुवात केली. याच काळात प्रल्हाद विजयाची रचनाही त्याच वृत्तात केली.
यापुढील 5 वर्षांचा काळ म्हणजेच 1761 ते 1765 त्यांच्या श्लोकबद्ध रचनेचा कालखंड होय. पूर्वी आर्यगीती वृत्तात आरंभिलेला कृष्ण विजय हा काव्यग्रंथ त्यांनी या काळात श्लोकबद्ध रचनेने पुढे चालवला. त्यापुढील तिसरा कालखंड 1766 ते 1772 पर्यंतच्या 6 वर्षांचा असून या काळातील रचनेचा मुख्य विशेष म्हणजे आर्यवृत्ताचे पूर्णपणे प्रस्थापित झालेले प्राबल्य होय. कृष्ण विजयाची समाप्ती या कालखंडात झाली. त्याशिवाय सीतागीत, सावित्री गीत आणि रुक्मिणी गीत ही 3 ओवीबद्ध काव्य याच काळात लिहिली गेली. मंत्र रामायण, आर्या केकावली, संशय रत्नावली, नाम सुधा चषक इत्यादी ईश स्तोत्रे व काही भागवती स्तोत्रेही याच काळातील होती. या पुढील 10 वर्षांचा 1733 ते 1783 पर्यंतच्या कालखंडात मोरोपंतांच्या काव्यजीवनात अत्यंत महत्त्वाचा असून त्याला महाभारत रचनेचा कालखंड म्हणता येईल. आत्तापर्यंत घटवून चांगले तयार केलेले आर्यावृत्त त्यांनी महाभारताच्या रचनेसाठी योजिले व महाराष्ट्राच्या हाती आपले मराठी आर्याभारत दिले. या 10 वर्षात त्यांनी याशिवाय विशेष काही लिहिले नाही. त्यांच्या काव्यरचनेचा अखेरचा कालखंड म्हणजे महाभारताच्या समाप्तीपासून ते त्यांच्या निधनापर्यंतचा काळ. या अखेरच्या सुमारे 12 वर्षात मंत्र भागवत, हरिवंश, संकीर्ण रामायणे आणि मुख्य म्हणजे श्लोक केकावली हे त्यांचे अखेरचं काव्य असावे. मोरोपंतांनी 108 रामायणे लिहिली. प्रत्येक रामायणाचे काहीतरी वैशिष्ट्य होते. मोरोपंतांनी गझलाही लिहिल्या आहेत. त्या प्रकाराला ते गझल असं म्हणत असे. या गझलेच्या पहिल्या शब्दावरून त्यांनी वृत्ताला रसना हे नाव दिले. आर्यवृत्तातील प्रचंड काव्यरचनेबद्दल ते प्रसिद्ध होते. त्याबद्दलचा एक श्लोक प्रसिद्ध झाला. ओवी ज्ञानेशाची, अभंगवाणी तुक्याची, सुश्लोक वामनाचा, आर्या मयूरपंताची. मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत. मोरोपंत प्रसिद्ध आहेत ते त्यांच्या आर्य भारतामुळेच. त्यामुळेच त्यांना आर्याभारती असे म्हटले जाते. समग्र महाभारत त्यांनी आर्यावृत्तात रचून एक चमत्कार केला आहे. त्यांनी विविध शब्द अक्षर चमत्कृत पद्धतींनी 108 रामायणे लिहिली. झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या समहा आणि बालिश बहु बायकात बडबडला ह्या त्यांच्या काव्यातल्या ओळी आजही सुयोग्य उक्ती म्हणून सुपरिचित आहेत आणि वेळेप्रसंगी त्या वापरल्या जातात. मोरोपंतांनी गझल हा काव्यप्रकार मराठीत पहिल्यांदा हाताळला असे मानले जाते. मोरोपंत, माणिक प्रभू यांच्यापासून सुरू झालेला हा काव्यप्रकार माधव जुलियन यांनी मराठीत चिरप्रस्थापित केला. मोरोपंतांनी सुमारे 45 वर्ष अखंडितपणे काव्यरचना करून 75,000हून अधिक कविता लिहिल्या आहेत. त्यांच्या नावावर 268 काव्यकृतींची नोंद आहे. त्यांनी सुमारे 60,000 आर्या, श्लोकबद्ध स्तोत्रे, आख्याने आणि महिलांसाठी ओवीबद्ध गीते लिहिली आहेत. तसेच 108 रामायणे 1894 मध्ये श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या सूचनेनुसार रोम व कार्थेजची रचना करण्यात आली. अशा या मराठीतील श्रेष्ठ लेखकाचे मोरोपंत यांचे 15 एप्रिल 1794 रोजी निधन झाले. तर मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात मोरोपंत यांचा परिचय करून घेतला. तर मित्रांनो, तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.